अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी हिंगोलीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवलेत, तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे। दरम्यान पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। हिंगोलीतले आपण दृश्य बघतो। हिंगोलीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। आपण बघतोय आंदोलनकर्त्यांनी या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेत, शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी हे काळे झेंडे दाखवलेले आहेत। मनीष खरात आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती आपल्याला देत आहेत। मनीष, आपण बघतोय आंदोलकांनी या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? आम्ही थोड्या वेळापूर्वी जी आहे ती घटना घडली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यातून प्रवास करत होते, वाशिम ते नांदेड जात होते ते, आणि याच वेळी कणेरगाव नाका परिसरामध्ये ते उभाटा शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवला। अक्षरशः हे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर धावत गेले ताफ्यासमोर आणि त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, पिकांचं फार मोठं नुकसान आहे। 2.5 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती जे आहे ते पिकांचं मोठं नुकसान आहे। काल देखील जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली। अशा परिस्थितीमध्ये कृषी मंत्री जे आहेत ते वाशिम हिंगोली मार्गे नांदेड जात आहेत, परंतु हिंगोलीमध्ये ते का थांबले नाही यामुळे संतप्त झाले होते उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी। त्यामुळे या कार्यकर्त्यांनी जे आहे ते कणेरगाव नाका परिसरामध्ये दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांचा ताफा अडवला, त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत आणि जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जी आहे ते उभाटाचे पदाधिकारी वसीम देशमुख यांनी केली आहे। कृषी मंत्री हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहणी का करत नाहीत असा रोष देखील शिवसेनेच्या उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे आणि या आंदोलक कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। परंतु एकंदरीत अचानकच महामार्गावरती मंत्र्यांचा ताफा जातोय आणि आंदोलक थेट ताफा अडवून काळे झेंडे दाखवतात अशी घटना जी आहे ती हिंगोलीमध्ये घडली आहे। पोलिसांची धावपळ उडाली, पोलिसांनी आता या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे, परंतु जिल्ह्यामध्ये जो आहे तो ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शिवसेना उभाटा आक्रमक झाल्याचं चित्र आहे आणि याच आक्रमकतेतून या वसीम देशमुख या पदाधिकाऱ्यानं आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन एक काळे झेंडे दाखवले आहेत। अमित, निश्चित मनीष, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।